इज कॉक म्हणजे कॉक कुठे आहे. यामध्ये आपण थिक, थिन, टॉलर, शॉर्टर, शॉर्टर, लॉंगर असे याचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. इथे एक कॉक दिसत आहे तुम्हाला. अशाच मजेदार कोंबड्यासोबत तुलना करायला आज आपण शिकणार आहोत. पहा, अ कॉक ऑल अराउंड ऑल द डे. हा कॉक काय करतो? दिवसभर सभोवताली फिरत असतो. वेअर इज ही स्टँडिंग इन द पिक्चर. बघा या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे? हा कॉक काय झाला आहे? स्टँडिंग मध्ये आहे. म्हणजे कुठे आहे? उभा राहिलेला आहे. सर्कल करेक्ट वर्ड म्हणजे जिथे कॉक उभा राहिला आहे तिथे काय करायचं आहे? सर्कल करायचं. यामध्ये आपण जाड बारीक, इथे तुम्हाला दोन खांब दिसत आहे. हा खांब कसा आहे? जाड आहे आणि हा खांब आहे पातळ. तर जाड आणि पातळ यासाठी आपल्याला या पाठामध्ये थिक आणि थिन हे शब्द शिकायला मिळतात. फॉर एक्झाम्पल, द कॉक इज स्टँडिंग ऑन द थिक. बघा कॉक इथे तुम्हाला थिक खांबावर उभा राहिलेला दिसत आहे. म्हणजेच जाड. थिक म्हणजे जाड. कॉक काय झाला आहे? जाड खांबावर उभा राहिलेला आहे. आता थिन म्हणजे बारीक. हा खांब कसा आहे? बारीक आहे म्हणजे पातळ आहे. म्हणजे इथे आपल्याला थिक आणि थिन हे दोन शब्द शिकायला भेटतात. आता आपण पुढचे पिक्चर पाहूया. नेक्स्ट पिक्चर आपण पाहत आहोत. यामध्ये 3 खांब आहेत. 1, 2, 3. पहिला जो खांब आहे तो कसा आहे? उंच आहे. म्हणजे त्याला टॉल असे म्हणतात. TALL टॉल. टॉल म्हणजे कसा? उंच. शॉर्ट म्हणजे त्याच्यापेक्षा छोटा. शॉर्ट. आणि याच्यापेक्षा हा कसा आहे? शॉर्ट आहे. म्हणजे यामध्येच आपल्याला उंच आणि बुटके हे शब्द या पाठामध्ये आपल्याला शिकायला भेटतात. दोन इथे टॉलर आणि शॉर्टर म्हणजेच उंच आणि बुटके हे शब्द पाहणार आहोत. द कॉक इज स्टँडिंग ऑन अ टॉलर अँड शॉर्टर दॅन द मिडल वन. पहा इथे तुम्हाला 3 खांब दिसत आहे. यामध्ये कोंबडा हा शॉर्ट खांबावर उभा आहे. म्हणजेच तो मधल्या खांबापेक्षा हा खांब कसा आहे? शॉर्ट आहे. म्हणजेच लहान आहे. म्हणून हा टॉलर आहे आणि हा शॉर्ट आहे. बघा हा खांब टॉल आहे, हा शॉर्ट आहे आणि याच्यापेक्षा हा शॉर्ट आहे. म्हणजेच हा टॉल आहे. म्हणजेच मधल्या खांबापेक्षा हा खांब कसा आहे? शॉर्ट आहे आणि ह्या खांबापेक्षा मधला खांब टॉलर आहे. इथे आपल्याला शॉर्ट आणि टॉलर हे शब्द समजतात. आता पाहूया. द कॉक इज स्टँडिंग बिहाइंड द शॉर्टर लॉंगर लॉंग दॅन द मिडल वन. पहा शेवटच्या चित्रात पहा ते कोंबडा एका लाकडी ओंडक्याच्या मागे लपला आहे. तो ओंडका मधल्या ओंडक्यापेक्षा कसा आहे? तो मधल्या ओंडक्यापेक्षा लांब आहे. म्हणजे हा मधला जो ओंडका आहे याच्यापेक्षा हा ओंडका कसा आहे? लांब आहे. म्हणजेच लॉंगर आहे. पहा तर मित्रांनो, या पाठामध्ये आपण कोणते शब्द शिकलो? थिक म्हणजे कोंबडा कोणत्या चित्रावर उभा राहिला आहे? थिक जाड खांबावर उभा राहिला आहे. म्हणून इथे थिकला काय केलं आहे? गोल केला आहे. आता इथे कोंबडा कोणत्या खांबावर उभा आहे? शॉर्ट खांबावर उभा आहे. म्हणून इथे आपण शॉर्ट गोल करणार आहोत. आणि इथे द कॉक इज स्टँडिंग बिहाइंड शॉर्टर अँड लॉंग दॅन मिडल वन. लॉंगर ओंडक्याजवळ उभा राहिला आहे. कसा राहिला आहे? लॉंगर. मग इथे आपण लॉंगरला गोल करणार आहोत. म्हणजे तो लांब ओंडक्याच्या मागे उभा राहिला आहे. बघा या पाठामध्ये आपल्याला काय काय शिकायला मिळाले? तर या पाठामध्ये तुम्हाला थिक थिन, टॉलर शॉर्टर आणि शॉर्टर लॉंगर
हे शब्द शिकायला मिळाले. तर नेक्स्ट पार्ट आहे बिफोर अँड ॲफ्टर. पहा, नेक्स्ट लेसन आहे बिफोर अँड ॲफ्टर. बिफोर म्हणजे पूर्वी आणि ॲफ्टर म्हणजे नंतर. ॲफ्टर म्हणजे नंतर. कलर द बॉक्स दॅट शो द ॲक्टिव्हिटी बिफोर. म्हणजे ज्या बिफोर ॲक्टिव्हिटी आहेत तो बॉक्स काय करायचा आहे, कलर करायचा आहे. पहा, म्हणजे इथे हा जो मुलगा आहे तो काय करत आहे, ब्रश करत आहे. आणि हा जो मुलगा आहे तो काय करत आहे, ब्रशवर टूथपेस्ट अप्लाय करत आहे. म्हणजेच ब्रश लावायच्या आधी आपण काय करतो, टूथपेस्ट ब्रशवर अप्लाय करतो. म्हणून आता हे याआधी आपण ही कृती करतो, ॲक्टिव्हिटी करतो. म्हणून ह्या ॲक्टिव्हिटीला काय करायचं आहे, बॉक्स कलर करायचा आहे. दुसरी ॲक्टिव्हिटी आहे कलर द बॉक्स दॅट शो द ॲक्टिव्हिटी ॲफ्टर. म्हणजे नंतर जी ॲक्टिव्हिटी आहे तिथे काय करायचं आहे, कलर करायचं आहे. पहा, इथे ती वुमन आहे, ती कशावर बसली आहे, स्कूटीवर बसली आहे. आणि ती काय करत आहे, स्कूटी हेल्मेटचा जो बेल्ट आहे तो काय करत आहे, बांधत आहे. आणि इथे ती स्कूटी चालू करून पुढे आलेली आहे. म्हणजे तिने दारात स्कूटीवर हेल्मेट घातलं आणि नंतर ती पुढे आली आहे. म्हणून ही ॲफ्टर ॲक्टिव्हिटी आहे, नंतरची ॲक्टिव्हिटी आहे. पहा, इथे कलर करायचं आहे. बघा, तुमच्या आजूबाजूला जर तुम्हाला असे काही एक्झाम्पल दिसले तर ते तुम्ही शब्द वगैरे लिहून काढायचे आहे. जसे की थिक थिन, टॉलर शॉर्टर, शॉर्ट लॉंगर, असे एक्झाम्पल तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. इथे आहे नियर आणि फार. पहा, यामध्ये सांगितलं आहे ऑब्झर्व द पिक्चर, कलर द बॉक्स दॅट शो द चाइल्ड नियर द स्कूल. म्हणजे चित्र पहा आणि जी मुलगी आणि मुलगा शाळेच्या जवळ आहे त्यांच्या खालील चौकोनात रंग भरा. पहा, आता सांगा पाहू, शाळेच्या गेट जवळ कोण आहे, तर शाळेच्याच गेट जवळ मुलगी आहे आणि मागे चालणारा मुलगा. अगदी बरोबर, ती मुलगी शाळेच्या खूप जवळ आहे. म्हणजे कशी आहे, नियर आहे. म्हणूनच त्याच्याजवळील चौकोन आपण काय केला आहे, रंगवला आहे. पहा, नेक्स्ट पिक्चरमध्ये आपण पाहूया. लुक ॲट द पिक्चर, कलर द बॉक्स अँड शो बिलो द रो विच इज फार फ्रॉम द वॉटर बाउल. आता दुसरी कृती पाहूया. लुक ॲट द पिक्चर, कलर द बॉक्स शोन below crow which is far from the water bowl. म्हणजे चित्रात पाण्याचा बाऊल आणि भांडे ठेवले आहे. जो कावळा त्या भांड्यापासून लांब आहे म्हणजेच तो फार आहे. लांब म्हणजे फार. आता त्याच्या खाली चौकोनाचा रंग भरायचा आहे. बघा, इथे दोन कावळे आहेत आणि हा कावळा कसा आहे, त्या भांड्याच्या कसा आहे, जवळ आहे. म्हणजे नियर आहे. आपण आधी पाहिलं, नियर म्हणजे जवळ, NEAR, नियर. म्हणजे हा कसा आहे, नियर आहे. आणि हा भांड्यापासून खूप लांब आहे, अंतर आहे. म्हणजे कसं आहे, फार आहे, फार. मग इथे आपल्याला काय करायचंय, जो फार आहे त्याला काय करायचंय, जो फार आहे तिथे बघा लांब आहे त्याला काय करायचं आहे, कलर करायचा आहे. म्हणून हा बॉक्स काय केला, आपण कलर केला. एकदा एक कावळा तर अगदी भांड्यापाशी बसलाय आणि दुसरा कसा बसलाय, भांड्यापासून लांब आहे, फार आहे ना. हो, मग जो कावळा लांब आहे त्याच्या खालचा चौकोन काय केला आहे, आपण रंगवला आहे. पहा, तर मित्रांनो, आज आपण काय शिकलो, नियर, फार. अजून काय शिकलो आपण, थिक. पहा, आज आपण काय शिकलो, थिक, थिन, टॉलर, शॉर्टर, शॉर्टर, लॉंगर, बिफोर, ॲफ्टर. नंतर आहे नियर, फार. असे छान छान शब्द आजच्या पाठामध्ये आपण अभ्यासले आहेत. बघा, तुमच्या सभोवताली जर अशा काही वस्तू असतील, ऑब्जेक्ट असतील, तर त्यांची नावे तुम्ही लिहून आणायची आहेत. आणि जवळ काय आहे, लांब काय आहे, किंवा थिक, थिन, टॉलर, शॉर्टर, शॉर्ट, लॉंगर, अशा कोणत्या वस्तू आहेत त्यांची नावे तुम्ही घ्यायची आहेत.
बघा, आज आपण या पाठामध्ये नवीन काही शब्द शिकलो. ते शब्द आज इथे आपण नोटबुकमध्ये नोट डाऊन केले आहेत. थिक, थिन म्हणजे जाड बारीक, टॉलर शॉर्टर, टॉल म्हणजे उंच आणि शॉर्ट म्हणजे बुटका म्हणजे कमी उंचीचा, बिफोर म्हणजे पूर्वी म्हणजे आधीची कृती आणि आफ्टर म्हणजे नंतरची कृती, नियर म्हणजे जवळ आणि फार म्हणजे लांब. असे नवीन शब्दांचा अभ्यास आज आपण या व्हिडिओमध्ये केला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.